सकाळचे 5:06 झालेले आहेत आणि आता आम्ही भरण्याला इथे काळका देवीचं मंदिर आहे ना, तर तिथे पोचलेलो आहोत. कितीही गाडी फास्ट असली ना तरी ती ॲटोमॅटिक इथे स्लो होते. इथे दर्शन घेतल्याशिवाय म्हणजेच जरी आपण खाली उतरून दर्शन नाही ना घेतलं तरी पण जाताना आम्ही हॉर्न देतो. हॉर्न दिला म्हणजे देवीला हाक दिली अशातली आमची मान्यता आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही इथून पुढे जातच नाही. पोचलेलो आहोत भरण्याला. तर तिथे आरव आणि देवांकच येते तोंडामध्ये. दोघं दूध घ्यायला थांबलेत. थांब, गाडी चालू आहे ना, सोडू नको त्याला. सुकले पूर्ण. डबक्यात पण पाणी नाही. पुढे असेल कुठे ह्या साईडला आहे पण हे बघ छोटे छोटे डबके. पण आता पूर्ण नाही ना. आता काय नाही. हे 6 सकाळचे आणि आम्ही आता जस्ट घराच्या इथं पोहोचलो. तर इथे कलमाचा आंबा पडलेला आहे. हा वरती कलम आहे ना. अजून तिथे पडलेत का बघ ना. पुढे अजून पडलेत का बघ ना. चीक लावला असेल. चीक कसला आंब्याचा चीक गावी आल्यानंतर लागतं. अरे पण नाका बिकाला पूर्ण. हो त्याच लागतं. पण असं एवढं चीक कसं लागलं. चल धर. धर ना, हात दुखायला लागला. घे ना, काढ ना आता भाजीची पिशवी. हा आलाय ना. नाही बाबडी ती नाही भेटली. पैसे बघ मला. हे घे. चला देवा कोणत्या आंब्याचा एवढा चीक लागलाय नाकाला वगैरे. तर घरी पोचल्या ना आधी आम्ही ज्या मांजरीला घेऊन आलो होतो ना तर पिल्लाला, तर तिला सोडलं. आणि ही जी व्हाईटवाली दिसते ना ती सुद्धा हिचीच बहीण आहे. म्हणजे एकाच मांजरीची, पर्शियन कॅटची ही दोन्ही पिल्लं आहेत. आणि अक्षरशः बहिणी कशा खूप दिवसानंतर म्हणजे एक 8-10 दिवसानंतर ते लोक भेटत असतील. तर अशी ही व्हाईटवाली मांजर आहे ना, तर तिला तिच्यावर असं नुसतं खेळत होती. एकदम तिला जवळ घेत होती. जशा काही सख्या बहिणी आपण कसं एकमेकांना भेटतो तसं ते एकमेकांना ती अशी लाड करत होती. आणि खूप छान वाटत होतं बघायला हे. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. थोडासा आराम केला आणि आता हे लोक निघालेले आहेत. आमचा जो राजापुरी आंबा आहे ना, तर ते आंबे तर आता आम्ही चाललोय राजापुरी आंबे काढायला. देवा, पप्पा आणि उमंग ऑलरेडी गेले. काठी घे ना हातातून. हे माझं घर. आम्हाला जायचं त्या पट्टीमध्ये.
बरोबर ना? मी जेवलं बघ तिथनं. चल चल, काय स्लिपी बिप्पी नाही. आंब्यांचा सडा, हे आंबट आंबे असतात म्हणून ह्या आंब्यांना कोण विचारत नाही. ही बिया का तिथे फुलपाखरू बसलंय, मस्त रंग. पक्षी आहे काय तो एवढूसा? कुठे दिसतोय? इकडे सरडा आहे सरडा. आणि तो खाली येतो. चल चल चल, तुझी एवढेच भेटले. चल चल. तर सुचीने एवढे काजू जमा केलेले आहेत. तिकडून आवाज येतोय, पप्पा झाडावरती चढलेत आणि ते आंबे झेलतात. चल आपण लवकर जाऊ तिकडे. तू हे बघू शकते, हे बघा आंबे येल्लो येल्लो दिसत आहेत. खाली नुसता सडा पडलाय. काय माहिती, वासून बघायला लागेल. वास तर गोड येतोय ना. फक्त तो नाही, एक साईड मस्त वाटतं. नुसते येल्लो 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 आहे बघ. कसं आहे? मस्त आहे एवढे. देवांग काय करते? वरती कर अजून, वरती कर, वरती कर. हा वरती बघा नी, जोरात पकड पिशवी. हा वरती ठेवायची. मला पण आता मगाशी मी झेलत होतो, आता सुची दीदीला दिलंय आणि शिंबाला तिथे बांधून ठेवलंय. मग दादा झाडावरती चढतोय, आजोबाबा वरती चढलंय झाडावर आणि आजोबाबा खाली आंबे फेकतात. सुची दीदी इथे झेलते. दीदी बाबा, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, बाबा एक मिनिट थांब. देव कसं चढतो आणि कसं उतरतो? पट पट पट. बोल, दाखव आंबे किती आहे तुम्ही झेलले. हे बघा आम्ही आंबे झेलले. हे बघा, हे बघा इथे आंबे, तिथे आंबे. आंब्याची साईज दाखव, मोठा आंबा दाखव. मोठा आंबा तो बघ, तो बघ, तो बघ, इथे, हे तो बघ, मोठा. तो बघ मोठा आहे तो. हे बघा, हे दोन आंबे मोठे
आहेत. हा इकडचा, हा इकडचा. बघू इकडे दाखव असे. हे बघा दोन आंबे. मम्मा तुला नाही येत. हो आंबे दाखवू दे तुझा टाइम झाला. इकडे ये देवा, इकडे या, इकडे देवा. आंबे बघ ना, आम्ही पण बघते बघ. आंबे दाखव कुठे त्या पाण्यामध्ये असेल तर आजोबांना दाखवायचेच आंबे. इकडे ये देवा. पुढे या ना. तर हा आमचा राजापुरीचा आंबा आहे. ही साईज बघा, राजापुरी. इकडे नाही. हे बघा हा एक आंबा. बाबांची हवा खायची. बघा हे ना खारुताईने खाल्लेला आंबा आहे. पण इथं तुम्ही वास बघाल ना, एक नंबर. ती काठी घ्यायची नाही, ती जांभळीची आहे तिथं ठेवायची आहे. हा नंतर आपण गेले एकटा आले. करवंदाने इतके आंबे. जिथून असं गेलं ना की सरळ खडकावर जाऊ, मग आडवे. तर हा आमचा राजापुरी आंबा आहे. तर जे कोकणाकडचे असेल तर त्यांना माहितीच असेल की राजापुरी आंब्याची चव काय असते. जसं जर तुम्ही हापूस आंबा खाताना तर त्याच प्रकारे ह्याची सुद्धा चव आहे आणि छान लागतो एकदम. आता हा पूर्ण आंबा आम्ही उतरवून आणलेला आहे ना, तर तो पूर्ण स्वच्छ पाण्याने धुणार, पुसणार आणि मग तो आडीला ठेवणार, जेणेकरून मग त्याला डाग होत नाही, आंबा खराब होत नाही. सो चला आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय.